नमस्कार. आता पहिल्यांदाच तालुका एक्सप्रेस 14 यावरती आपल्याकडे मावळचे भावी उमेदवार असं जिथं लागलेलं आहे बाहेर बोर्ड, तर आता फिक्स उमेदवार असं जाहीर झालेलं आहे. उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेलं आहे. तर तुम्हाला पहिलं 2014-19ला तुम्हाला खासदारकी लढवायची होती आणि आत्ता ती संधी मिळालेली आहे. तर कसं वाटतं ती? नाही निश्चितच चांगलं आहे. कारण की आता आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि ही जबाबदारी पार पाडत असताना हा जो मावळ लोकसभा मतदारसंघ आहे याची परंपरा राहिलेली आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं आहे. तर यावेळेस निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून मी निवडून येईल अशी मला खात्री आहे. तुम्ही अजित पवारांचे एकदम जवळचे होते आणि त्यांनी पक्ष जे फुटी झाली आणि जो पक्ष ऑलरेडी महाराष्ट्रात आहे BJP त्यांच्यात गेले आणि पक्ष असताना देखील तुम्ही त्यांच्यातून बाहेर निघाले आणि ज्यांचं चिन्ह आणि नाव इव्हन वडील पण घेऊन गेले, जो अशा पक्षाबरोबर तुम्ही शिवबंधन बांधून घेतलं. नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे, काही गोष्टी तत्त्व आणि निष्ठा आणि तत्त्वासाठी आणि एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर उद्धव साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस करोनाची लाट होती, जे करोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी हा महाराष्ट्र वाचवला आणि एक त्याच्यावरती मी भाळून आणि साहेबांचं जे काम आहे किंवा प्रत्येकाला साहेब एकदम जवळीक घेऊन त्या ठिकाणी त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ते करत असतात. तर ते मला थोडंसं भाळलं आणि म्हणून मी आदरणीय उद्धव साहेबांच्या बरोबर गेलो. आत्ता सध्या तुमच्या समोर आहे श्रीरंग बारणे, तर ते उमेदवार तुम्हाला कसं वाटतं तुमच्यासमोर प्रतिस्पर्धक म्हणून? नाही, अजून तर मला म्हणजे असं काय नाव ऐकायला मिळालेलं नाही. कारण जर आपण बघितलं तर तसं असं म्हणलं जातं की बाबा हा मतदारसंघ भाजपला सुटणार आहे आणि त्याही बाबतीतल्या मीडियामध्ये किंबहुना प्रेस मीडियामध्ये येत असतं. तर समोर कोण येतं आहे, काय येतं आहे त्याचा विचार आत्ता मी नाही केलेला. मला हे सीट महाविकास आघाडीचं काढायचं आहे, त्या दृष्टीनं मी प्रयत्न करतो आहे. पहिलंच 2.5 वर्षांचा जो मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेब होते, त्याच्यानंतर जी पण घटना घडली मध्यस्थी, आणि आता तुम्हाला परत मुख्यमंत्री म्हणून त्यांना बघायला आवडेल का? किंवा त्याच्यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्रातून उमेदवारी जे पण दिलेले आहेत ते निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून परत एकदा उद्धव ठाकरे? निश्चितच ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्राला त्यांच्या कामातनं त्यांच्या दूरदृष्टीतनं त्यांनी हे केलेलं आहे, तर निश्चितच मला असं वाटतं की माननीय उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पाहायला आम्हाला आवडेल. मावळात आता अशा कुठल्या गोष्टींची किंवा विकास कामं झालेली आहेत आणि तुम्ही कुठली विकास कामं म्हणून प्रचार करत आहे किंवा उभे? गेल्या 10 वर्षापासून मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये असं एकही विकसित काम झालेलं नाही, एकही विकासाचं काम झालेलं नाही. तुम्ही जर पाहिलं तर मावळ मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ अशा पद्धतीने आहे की तो म्हणजे या मावळ मतदारसंघामध्ये कामगार देखील आहेत, शेतकरी आहेत, छोटे मोठे व्यापारी देखील आहेत. म्हणजे अशा अनेक लोक या मावळ मतदारसंघामध्ये राहतात आणि हा एक विखुरलेला मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघात जर आपण पाहिलं तर गेल्या 10 वर्षापासून एकही असं ठोस काम किंवा एकही असं आपण डेव्हलपमेंट ही झालेली दिसत नाही. आता आपली काय असं योजना आहेत मावळ मतदारसंघासाठी? नाही, आता ह्याच्यात प्रामुख्यानं तुम्ही जर बघितलं तर या मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा अशा 2 ह्याच्यामध्ये विभागलेला आहे आणि प्रामुख्यानं गडकिल्ले असतील किंवा पर्यटन स्थळ असेल तर ह्याच्यावरती फोकस करून
इथं जे काही पर्यटन कशा पद्धतीने येतील, इथं कशा पद्धतीनं पर्यटन आकर्षक होतील आणि इथं आकर्षक झाल्यानंतर इथले जे स्थानिक लोक आहेत, इथले जे काही छोटे मोठे व्यापारी आहेत किंवा इथे जे तरुण आहेत की ज्यांना त्यांच्या हाताला काम नाही, तर या पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना रोजगार मिळेल. तसंच जर तुम्ही पाहिलं तर तळेगाव MIDC आहे, पिंपरी चिंचवड MIDC आहे, खाली पनवेलची उरणची MIDC आहे, खोपोलीमध्ये MIDC आहे. तर अशा ह्या MIDCच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवीन व्यवसाय त्या ठिकाणी आल्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत. जनतेत आपण आत्ता आपण काय म्हणून, काय मॅनिफेस्टो म्हणून आपण आता जाहीर करून जाणार आहे? नाही, याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर ह्या ज्या काही 10 वर्षामध्ये कुठलंच डेव्हलपमेंट झालं नाही आणि जे सर्वसामान्य शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, ह्यांच्यावरती ज्या पद्धतीनं म्हणजे कायद्यामध्ये बदल झालेले आहेत किंबहुना कामगारांचे कायदे बदललेले आहेत, शेतकऱ्यांच्याबद्दलचे जे काही असंतुष्टता आहे किंवा आपण जर पाहिलं तर महिलांच्या बाबतीत देखील या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात त्यांच्यावरती अत्याचार झालेला दिसतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या घेऊन जाणार आहोत. महागाई आहे, बेरोजगारी आहे, असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न लोकांपर्यंत म्हणजे जे लोकांचे आज डे टू डे वर्कमध्ये भेडसावणारे प्रश्न आहेत, ह्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये महागाईपासून लोकांना कसं हे करता येईल. 100 रुपयांनी कमी झालेला आहे सिलेंडर. आता हे इलेक्शन आलं आहे म्हणून हा इलेक्शनचा जुमला आहे त्यांचा. इकडे जरी सिलेंडर कमी झाला असेल तर बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी महागाईच्यावरती कडक कंट्रोल केलेला आहे. समजा इकडं तुम्ही हे करताय तर बाकीच्या ह्याच्यावरती त्याचा कंट्रोल आणलं पाहिजे. त्यांनी त्या पद्धतीनं काही शेतकऱ्यांचे हमी भाव दिला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे हे फक्त आता इलेक्शन आलं आहे म्हणून सिलेंडरचा रेट कमी केला आहे, तसं असं ठोस पाऊल काय? म्हणजे 1000चं 900 झालं आहे, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे? कितीक रोजगार तरी आपल्या महाराष्ट्रातून कंपन्या गेल्यात? आता बऱ्याचशा कंपन्या गेल्यात. जर सांगायचं झालं तर आपल्या मतदारसंघातनं फॉक्सकॉन कंपनी या ठिकाणाहून गुजरातला गेली. तर अशा अनेक कंपन्या गेल्यात की ज्यांचं या शहरामध्ये म्हणा, तळेगावमध्ये म्हणा किंवा खाली खोपोली कर्जतमध्ये म्हणा, ह्या कंपन्यांना ज्या जागा दिल्या होत्या तर ह्या जागा देऊन देखील कंपन्या इथून परत गेल्यात. तर अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या कंपन्या आपल्या या मतदारसंघातनं गेलेल्या आहेत आणि त्या गेल्यामुळं इथं रोजगाराचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. काल फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादा दिल्लीला गेले होते. तिथून फक्त फडणवीस तिथं राहिले आणि अजितदादा आणि शिंदेंना पाठवण्यात आलं आणि त्यांच्या ज्या उमेदवारीविषयी झालेला आहे कालचा जो, त्याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे? नाही, आता त्यांना महाराष्ट्रामध्ये जर तसं बघितलं तर त्यांची म्हणजे दुवा मनस्थिती झाली की करायचं काय. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जो वादळ आहे, जे आदरणीय उद्धव साहेब असतील किंवा आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय नाना पटोले साहेब असतील, राहुलजी गांधी असतील, तर हे ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये फिरतात तर त्याच्यावरून असं मला दिसतं आहे की बाबा त्यांना म्हणजे करायचं काय हा प्रश्न पडलेला दिसतो आहे. शिरूर लोकसभामध्ये जो चाललेला आहे की उमेदवार जाहीर करा, जसं आढळराव पाटीलचं नाव घेतलं जाते. परवा जे अजितदादांचे जे तिथं सभा झाली, तिथं त्यांच्या गाडीत त्यांच्या स्टेजवर होते आपल्या अमोल कोल्हेंच्या विरोधात, तर कसं आहे? नाही, तिथे शिरूरमध्ये अमोल कोल्हेच निवडून येतील. त्यांचं जनसंपर्क आणि त्यांचं काम, त्यांनी एवढ्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं खेडची ट्रॅफिक डायव्हर्ट केलेली आहे, चाकणच्या बाबतीमध्ये आता त्यांनी लक्ष घातलेलं आहे. खेड असेल, जुन्नर असेल, नारायणगाव असेल, तर इथलं जे ट्रॅफिक त्यांनी डायव्हर्ट केलं आहे, जो बायपास केला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं चालू आहे. आणि मला 100% खात्री आहे
की यावेळेस परत अमोल कोल्हेच निवडून येतील. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजितदादांची जी वाईट समोरासमोर उभी आहे, तर तुम्ही त्या कसं बघता? नाही, याच्यामध्ये आता कसं आहे, त्यांचं अजून डिक्लेरेशन होणं, त्याच्यानंतर पुढे काय कोण समोर येतं आहे सुप्रियाताईंच्या, त्याच्यानंतर मग त्याच्यावरती बोलता येईल. तुम्ही संजोग वगैरे कसं बघता आता मावळ लोकसभेला? नाही, मावळ लोकसभा मतदारसंघ हा तिथं अशा कुठल्या गोष्टींची कमी आहे? कारण शेतकरी शेतींचं आहे, मी तुम्हाला शिक्षण सांगितलं ना. आहे, रोजगार तुम्ही म्हणता जसं कंपन्या गेलेल्या तशा आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रात एक वादळ झालेलं चालू आहे, ते आहे आरक्षण. नाही, ह्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा तर आहेच मुद्दा. मराठा आरक्षण हे दिलंच त्यांची पाहिजे. जी 2 वेळा फसवणूक झालेली आहे, नाही, ते आता जनता बाती आहे ना, लोक सुज्ञ आहेत आणि लोक सुज्ञ असल्यामुळं आता ह्यांच्या भूलथापांना लोक बळी पडणार नाही. त्याच्यामुळं आज त्यांची पळापळी सुरुवात झालेली आहे. आणि या मतदारसंघासाठी जर बोलायचं झालं तर या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत की जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत. इथं शैक्षणिक दृष्ट्या कुठल्याच म्हणजे जर समजा तुम्ही पनवेल, खोपोली, खालापूर वगैरे हा जर भाग बघितला तर या ठिकाणी ITI सारखा कोर्स त्या ठिकाणी नाही आहे. म्हणजे अशा अनेक प्रश्न आहेत की जिथं कंपन्या जर आपण आणल्या तर तिथल्या लोकांना टेक्निकली त्याला शैक्षणिक अर्था त्या ठिकाणी पुरवण्यासाठी किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी लक्ष घालायला पाहिजे होतं. या 10 वर्षामध्ये कुणी लक्ष घातलं नाही आणि ते इथून पुढच्या काळामध्ये आम्ही लक्ष घालणार. संजोग वगैरेंना CBI, ED, इन्कम टॅक्सची भीती वाटत नाही का? नाही, काय भ्यायचं कारणच नाही ना. आम्ही आपलं एकदम मातीमध्ये बसणारी माणसं आहोत. तर आम्हाला काय कुणाच्या ह्याची भीती नाही आहे. आणि जे आहे ते स्वच्छप्रमाणे आम्ही काम करतो आहे. ह्याच्यामध्ये आम्ही काय दुसऱ्यांसारखं कुठं हे करत नाही. त्यामुळं त्याची भीती आपल्याला नाही वाटत. मावळात जेव्हा आपण प्रचारासाठी आता फिरताय तर लोक जनसामान्यासाठी तळागाळातल्या लोकांशी आपण भेटताय, तर त्यांच्या जे प्रश्न तुम्ही विचारले तर ते कुठले कुठले प्रश्न आहेत? नाही, याच्यात प्रामुख्यानं सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते शेतीच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागामधल्या लोकांचे प्रश्न भरपूर आहेत आणि शहरामध्ये बेरोजगारीचा प्रश्न भरपूर आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्या भागामध्ये आता कसं आहे की प्रत्येक भाग म्हणजे आता रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये प्रश्न वेगवेगळे आहेत. म्हणजे रायगड जिल्ह्यामधले प्रश्न वेगळे आहेत, पुणे जिल्ह्यातले प्रश्न वेगळे आहेत. खालचे 3 मतदारसंघ आहेत, त्या 3 मतदारसंघातले तिन्ही मतदारसंघातले प्रश्न वेगवेगळे आहेत. तर त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे. पिंपरीमधून आंदोलन होते, मुस्लिम समाजाचं 5% आरक्षण ऑलरेडी त्यांना मिळालेलं आहे, पण ते लागू झालेलं नाही आहे. ते लागू व्हावं यासाठी आपल्या इथं पिंपरीसुद्धा आंदोलन चालू आहे. हां, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ह्या मंडळींनी फक्त ह्याच्यामध्ये म्हणजे घोषणा करतात पण इम्प्लिमेंट कुठल्याच बाबतीमध्ये जसं मुस्लिम समाजाच्या बाबतीत आहे तसंच आमच्या मराठा समाजाच्या बाबतीत देखील असंच घडतं आहे. म्हणजे ह्याच्याकडे हे फक्त घोषणाचं सरकार आहे असं मला वाटतं. आज फडणवीस साहेब भोसरी विधानसभा मतदारसंघात लोकार्पण आणि भूमिपूजनासाठी येत आहे. त्यांच्या जे बोर्ड आहे हे आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जसं मुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा फोटो पाहिजे प्रोटोकॉलनुसार, तर ते दिसत नाही, त्यांचं नावही नाही तिथं. फक्त फडणवीस साहेब आणि आपले आमदार महेशदादा लांडगे आणि मोदी साहेबांचा फोटो. आता ह्याच्या बाबतीत मी कशाला, आता हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ते त्यांचं ते बघतील, त्यांनाच तुम्ही विचारलं तर बरं पडेल.